11th ॲडमिशन 2024साठी आता राऊंड 2 फॉर्म सुरू होणार आहेत। तर राऊंड 2 मध्ये ज्या विद्यार्थ्यांना अर्ज करायचा नसेल तरी त्यांना नंबर लागू शकतो। म्हणजे जर तुम्ही राऊंड 2 मध्ये फॉर्म भरला नाही आहे तरी तुमचा नंबर लागेल। तर ते कसा, तर तुम्ही लास्ट वेळा जो आपण फॉर्म भरलेला आहे पार्ट 1 आणि पार्ट 2 तोच फॉर्म तुमचा पकडण्यात येईल आणि तुमचा त्याचनुसार म्हणजे जे तुम्ही क्रम लावलेले आहे तो क्रम पकडून तुम्हाला कॉलेजेस मिळू शकते। आणि यामध्ये जो मायनॉरिटी कोटा आहे तो कोट्याचा फॉर्म तुम्हाला परत भरता येईल। तर जो टाइम टेबल दिलेला आहे आपल्याला तो बघा, तर 3 तारखेला सकाळी 10 वाजता तुम्ही अर्ज करणं सुरू करू शकता। यामध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 दोन्हीसुद्धा भरू शकता। परंतु यामध्ये काही गोष्टी दिलेल्या आहे, ह्या विद्यार्थी कमेंट्स करून विचारतायत, ते आपण यामध्ये डिस्कस करणार आहे। तर यामध्ये बघू शकता तुम्ही की प्रवेशासाठी पसंतीक्रम नोंदविणे म्हणजे पार्ट 2 हा फेरीसाठी आपण भरू शकतो आणि हा राऊंड 2 असणार आहे। तर विद्यार्थ्यांना भाग 2 म्हणजे राऊंड 2 मध्ये पार्ट 2 हा भरता येईल। यासाठी 1 कॉलेज किंवा 10 कॉलेज शेवटचे म्हणजे 1 ते 10च्या मध्यात तुम्ही कॉलेज टाकू शकता। त्यानंतर नवीन विद्यार्थी ऑनलाईन नोंदणी करू शकते। अर्ज भाग 1 भरून तो प्रमाणित करून घेऊ शकतात। म्हणजे तुम्हाला पार्ट 1 फिल करणार आहे, तो कॉलेजला किंवा स्कूलला जाऊन तुम्हाला परत व्हेरिफिकेशन करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर लगेच तुम्ही पार्ट 2 भरून लॉक करू शकता। त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचा भाग 1 म्हणजे दुरुस्ती करता येईल। म्हणजे पार्ट 1 मध्ये जर कोणाला त्रुटी वाटत असेल, काही कास्ट वगैरे चेंज करायची असेल तर तुम्ही चेंज करू शकता। फक्त अर्ज जो आहे तो वेळेत लॉक करणं अनिवार्य राहणार आहे। तसेच भाग 2 पसंतीक्रम भरू शकतात। आता यामध्ये जे इम्पॉर्टंट गोष्ट सांगितली ती बघा काय, केवळ भाग 1 पडताळणी झालेले विद्यार्थी भाग 2 भरू शकणार। म्हणजे पार्ट 1 भरलेला असेल, तो लॉक असेल, व्हेरिफिकेशन झालेलं असेल तरच तुम्ही पार्ट 2 भरू शकता। त्यानंतर फक्त पसंतीक्रम भाग 2 लॉक असलेले अर्ज अलॉटमेंटमध्ये विचारण्यात घेणार आहे। म्हणजे पार्ट 2 जो भरूच आपण, परंतु पार्ट 2 भरल्यानंतर जो विद्यार्थी लॉक करणार नाही फॉर्म, कारण लॉक करणं गरजेचं आहे, जो विद्यार्थी फॉर्म लॉक करणार नाही त्या विद्यार्थ्याचा फॉर्म ग्राह्य धरण्यात येणार नाही आहे। सदर प्रवेश फेरीसाठी विद्यार्थ्यांनी पसंत क्रम बदलता येतील। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना जे कॉलेजेस टाकलेले आहे या अगोदर, तर ज्या विद्यार्थ्यांनी आता लास्ट जो फॉर्म आला होता राऊंड 1 चा ज्यामध्ये पार्ट 2 मध्ये आपण कॉलेजेस टाकलेले आहेत ते कॉलेजेस तुम्हाला बदलवता येणार आहे। म्हणजे तुम्ही ॲड करू शकता किंवा रिमूव्ह करू शकता किंवा त्याचा पसंतीक्रम चेंज करू शकता। परंतु जे विद्यार्थी चेंज करणार नाही त्या विद्यार्थ्यांचा फॉर्म 2 भरला होता तुम्ही तोच तुमचा लागू करण्यात येणार। म्हणजे ते बघा तुम्ही, तर मागील फेरीचे पसंतीक्रम कायम राहतील। जर तुम्ही चेंज नाही केले तर लास्ट फेरीमध्ये जे तुम्ही ऑप्शन भरले होते तेच ऑप्शन तुमचे राऊंड 2 साठी पकडण्यात येणार आहे। प्रवेश घेतलेले फेरी 1 मध्ये पसंतीक्रम मिळालेले म्हणजे राऊंड 1 मध्ये 1 नंबरचे ऑप्शन मिळालेले विद्यार्थी राऊंड 2 साठी अर्ज करू शकणार नाही आहे। प्रवेश न घेतलेले तसे रद्द केलेले या फेरीसाठी प्रतिबंधित आहे। म्हणजे तुम्ही इलिजिबल नाही आहे। जे विद्यार्थ्यांना राऊंड 1 मध्ये पहिल्या नंबरचा ऑप्शन मिळालेला आहे ते विद्यार्थी राऊंड 2 साठी इलिजिबल नाही आहे, ते राऊंड 2 मध्ये फॉर्म अर्ज करू शकत नाही। त्याचसोबत इच्छुक विद्यार्थी कोटा प्रवेशासाठी ऑनलाईन पसंती नोंदवू शकतात। त्याचप्रमाणे विद्यार्थी बायफोकलसाठी सुद्धा अप्लाय करू शकतात। बायफोकलचे सब्जेक्ट कसे चूज करायचे हे ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ दिलेला आहे, त्यामधून तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि बायफोकलचे सब्जेक्ट चूज करू शकता। तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांचे ज्याही शंका होत्या त्याबद्दल हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे। राऊंड 2 मध्ये जर पार्ट 2 म्हणजे पसंतीक्रम देत नसाल तर तुमचा जुना पसंतीक्रम या राऊंडसाठी लागू केला जाणार आहे, नाहीतर तुम्ही चेंज करू शकता। आणि यामध्ये जे पहिला नंबर मिळालेला आहे म्हणजे पहिल्या नंबरचा ऑप्शन मिळाला आहे ते विद्यार्थी इलिजिबल नाही आहे। बायफोकल, मायनॉरिटी कोटा, स्पेशल जो फॉर्म आहे तुम्हाला तो परत पसंतीक्रम देऊ शकता। अशा प्रकारचे संपूर्ण ज्या विद्यार्थ्यांच्या कमेंट्स होत्या त्या यामध्ये आपण त्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे। या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट्स करा, त्यावरती पण तुम्हाला सर्व प्रकारचे सोल्युशन दिले जाईल। 11th ॲडमिशनचा पार्ट 2 म्हणजे राऊंड 2 चा पार्ट 2 हा 3 तारखेला सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे। फॉर्म कसा भरायचा हे संपूर्ण तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्याप्रकारे तुम्ही फॉर्म भरा म्हणजे तुमच्याकडून चुका होणार नाही। आणि 11th ॲडमिशनच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावा, हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।